व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला डॉक्टर शिवाजीराव डोळे चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला। सहकार, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या कार्यातून विशेष ठसा उमटवणारे डॉक्टर शिवाजीराव डोळे हे अनेकांसाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, शेतकरी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात स्नेहसंमेलनाच्या वातावरणात झाली। उपस्थितांनी डॉक्टर डोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला। त्यांच्या सामाजिक, सहकारी आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत अनेक वक्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली। यावेळी बोलताना मान्यवरांनी आपल्या कर्तृत्वाचा सुवास समाजभर दरवळत राहो, आपल्या विचारांचा आणि कार्याचा प्रकाश अनेकांना प्रेरणा देत राहो अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे आयोजन व्यंकटेश्वरा ॲग्रो फार्म अजंग येथे सायंकाळी करण्यात आले होते। संपूर्ण व्यंकटेश्वरा परिवाराने या सोहळ्याचे नियोजन केले होते। कार्यक्रमात शिस्तबद्ध आयोजन, उत्साही वातावरण आणि उपस्थितांची मोठी गर्दी यामुळे सोहळा विशेष ठरला। एकूणच डॉक्टर शिवाजीराव डोळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने सामाजिक एकोपा आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ केली। बट ऐसे परिस्थिति के अंदर एक बेटे को जन्म देके अच्छी सोच के साथ में या देशाची सेवा करायला प्रवृत्त करणं आणि स्वतःच्या परिवारासोबतला असंख्य परिवाराला सोबतला घेऊन चालण्याचं जे माझ्या हृदयामध्ये त्यांनी जे बीज रोवलंय ना, असे 7 जन्म जरी मी त्यांच्या सोबतला जन्म घेतला ना तरी कमी आहे, त्याचं ऋण फेडू शकत नाही। हिंदी थोड़ा कम बात करेंगे क्योंकि मराठी लोग ज्यादा है। आणि पहिली जर्नी संपली, दुसरी जी जर्नी चालू झाली, बालपण संपलं, किशोरवय सुरू झालं, परंतु पारिवारिक जीवनामध्ये जे मी पदार्पण केलं ना ते बी तेवढंच महत्वाचं आहे। जेव्हा माझं 2007 मध्ये लग्न झालं ना त्यावेळेस एकटा नव्हतो, मी 2 लोक होतो। त्यावेळेस माझ्याकडे 2 परिवार आले, एक माझा परिवार आणि माझ्या अर्धांगिनीचा दुसरा परिवार। आजच्या परिस्थितीमध्ये मुला मुली लग्न करतात, आई बापांना वृद्ध आश्रम मध्ये सोडून देतात। आज एक व्यक्ति का जन्म नहीं, मैं इसको एक ऐसा अवसर मानता हूं जिसपे एक ऐसा विचार, एक ऐसी सोच का जन्म है जिसने हम सब के जीवन में एक ऐसा अवसर प्रदान कर दिया है जिससे कि हम सब अपने भविष्य का सपना देख रहे हैं। एक ऐसे स्वप्न का जन्म जो ना केवल अपने व्यक्तिगत जीवन का बल्कि पूरे समाज का, पूरे देश का, और यहाँ तक अब हम इस विश्वास के साथ कह सकते हैं कि हम पूरे विश्व का भविष्य बदल सकते हैं। एक ऐसी सोच का जन्म हुआ एक ऐसे व्यक्ति के जन्म के साथ में जिन्होंने अपने कार्य क्षेत्र में भी हर जन्म के शेतकरी बंधू कष्टकरी, श्रमकरी आणि या देशाची सेवा करून या व्यंकटेश्वरा परिवाराला मदत करणारे सर्व सैनिक मित्र, शेतकरी मित्र, या सर्वांचं प्रथमतः मी व्यंकटेश्वरा परिवारामार्फत मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। मित्र, खरोखर आज सोनियाचा दिन आज उगवला असं म्हणण्याचे हा दिवस, ज्यांनी कष्टातून परिसर फुलवला, एवढंच नव्हे, कष्टकरी समाज बांधवांना, शेतकऱ्यांना देशाची सेवा करून या सीमेवर लढून व्यंकटेश्वरा परिवाराला मदत करणाऱ्या सैनिक बंधूंना